विविध आध्यात्मिक अनुभवांना जागवणारी योगी कथा. प्रकरण 1. पूर्वजन्माविषयी. सृष्टीचक्र कोणासाठीही थांबत नाही. प्रत्यक्ष भगवंताने विविध रूपात अवतार धारण करून दुष्ट दुर्जनांचा कठोरपणे नाश केला. भगवंत सर्व शक्तिमान असताना अवतार धारण करण्याचे कारण काय, अशी शंका विचारवंतांना आल्याशिवाय राहत नाही. आपल्या आयुष्यातील कर्मानुसार श्रेष्ठ कनिष्ठ अशा कुळात आपली रवानगी होते. कोणी श्रीमंताच्या पोटी, कोणी राजाच्या सरदाराच्या, उच्चकुलीन व्यक्तीच्या किंवा गरिबाच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या घरात आपला जन्म होतो. श्रीमंत अथवा सत्ताधाऱ्यांच्या अथवा उद्दाम व्यक्तीच्या घरात जन्म झाल्यास लहानपणापासून मनमानी करायची सवय लागते. सगळ्या गोष्टी विनासायास मिळत असल्याने एक वेगळी मग्रुरी, अहंकार, मीपणा यांच्यामध्ये वाढीस लागतो. अशा व्यक्ती आपल्या स्वार्थापुरतीच ईश्वराला पूजत असते. एक प्रकारे हा दांभिकपणाच होय. अशा प्रकारचे अनुकरण इतरही भौतिक सुखाच्या अधीन गेलेल्या व्यक्ती करत असतात. परिणामी अशा ढोंगी व्यक्तींची संख्या बेसुमार वाढते. त्यांना प्रत्येक जीवाप्रती सहानुभूती नसते. आपल्या भौतिक सुखासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचा असतो. असो, या विषयावर लिहित बसल्यास मूळ विषय बाजूलाच राहील. थोडक्यात माझ्या जन्माची कहाणी लिहून ठेवावी असे मला वाटले व माझे मामा स्वर्गीय लक्ष्मणरावजी उर्फ बाबूराव बळी यांनी ते हयात असताना वारंवार मला माझा जीवन वृत्तांत लिहावा असे कळवळीने सांगितले. त्यामुळेच मी हा वृत्तांत लिहिण्यास घेतला आहे. माझी कुलस्वामिनी आई जगदंबेच्या कृपेने तो शेवटास जावा, ही कुलस्वामिनी आई जगदंबेच्या चरणी नम्र प्रार्थना. माझा जन्म दिनांक 1 सप्टेंबर 1938 रोजी अश्विन शुद्ध द्वितीया या दिवशी सूर्योदयी झाल्याचे आई सांगायची. नवरात्र घटस्थापनेचा तो दुसरा दिवस, म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचा माझा जन्म. आई वडील दोघेही निरक्षर. मला वडील, 2 बहिणी व 1 भाऊ होता. माझ्यानंतर आई वडिलांना काही अपत्ये झाली, पण ती जगली नाहीत. घरची परिस्थिती साधारण. वडील शिवरामजी आईवडिलांचा एकुलता 1 मुलगा, त्यामुळे अतिशय लाडका. माझी आई कौताबाई मालेगाव येथील स्वर्गीय उकंडा बळी यांची ज्येष्ठ कन्या, वडिलांची अतिशय लाडकी. अशा आईबाबाच्या पोटी माझा जन्म झाला. परिस्थितीने गरीब, पण मनाने अतिशय श्रीमंत. पारतंत्र्याचा तो काळ होता. जिकडे तिकडे इंग्रजांची दडपशाही चालू होती. त्यांच्या विरुद्ध ब्रशब्द काढणेही मृत्यूला आमंत्रण देणे होते. दक्षिणेत हैदराबादचा निजाम स्वातंत्र्य मिळण्याच्या तोंडावर आक्रमक बनला. हिंदू मुसलमानांचे आपसात धार्मिक संघर्ष सुरू झाले. एकमेकांचे खून करून बदला घेण्यात स्वतःला धन्य मानू लागले. अशा अस्थिर वातावरणात कुणीच स्वतःला सुरक्षित मानत नव्हता. दरम्यान इसवी सन 1936च्या मे महिन्यातील कडक उन्हाळ्याचे दिवस. दुपारचे 3 वाजले असतील. मी आणि माझे सहयोगी व्यापारी रणधीर व लक्ष्मीप्रसाद यांना यात्रा करण्याच्या उद्देशाने दक्षिणेकडे निघालो. माझे 3ही मित्र अविवाहित होते. माझे लग्न झालेले होते. पत्नी अतिशय सुंदर देखणी होती, परंतु लग्नानंतर 1.5 वर्षात ती मरण पावली. मी अतिशय दुःखी झालो. आई नव्हतीच. माझे वडील श्री किसनजी मोठ्या जमिनीमध्ये भाजीपाला उत्पादन व विक्रीचा व्यवसाय करीत. त्यांनी माझे समाधान करण्याचा प्रयत्न केला, वारंवार समजावले, परंतु माझी संसारातील आसक्ती एकदम नाहीशी झाली.
जेमतेम 20-25 घरांचे खेडे म्हणजे माझे गाव. थोडक्यात एक वाडी म्हणा ना, आजूबाजूला सपाट जमीन. या वाडीजवळून अंदाजे 8 ते 10 मैलावरून गंगा नदीचा प्रवाह वाहत होता. आठवड्यातून 3-4 वेळा आम्ही मुले गंगेच्या प्रवाहात पुण्यास जात असो. आजही उदास मनस्थितीत एकटाच भटकत गंगाकिनारी विसावलो. मनात पत्नीची आठवण सतत तेवत होती. नजर गंगेच्या संथ प्रवाहाकडे होती, पण मनात विचारांचे काहूर माजले होते. तेवढ्यात प्रवाहातून वाहणारे पूर्ण विकसित कमळाचे फूल दिसले. तशाही अवस्थेत त्या फुलांचा मोह मला आवरता आला नाही. किनाऱ्यापासून 6-7 फुटावरून फूल संतपणे वाहत पुढे सरकत होते. धारेपासून दूर नसल्याने विशेष असा काही वेग नव्हता. मी पाण्यात उतरलो. फुलांच्या दिशेने पुढे जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. प्रवाहाच्या बाजूला खोल घळीमध्ये मी ओढला गेलो. प्रवाहाखालून फुलांच्या मागोमाग काहीतरी दोऱ्यासारखे वाहत होते. माझे पायाला लागून ते दोन्ही बाजूने वाहत होते. मी घाबरलो. सापाच्या भीतीने पाण्यात असूनही कपाळाला दरदरून घाम आला. पाणी खोल असल्यामुळे पोहण्याशिवाय पर्याय नव्हता, पण हातापायात त्राण उरले नाही. प्रवाहात गटंगळ्या खात खात बऱ्याच दूरपर्यंत स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. आता आपला मृत्यू निश्चित आहे याची मला खात्री झाली. परंतु म्हणतात ना, मारणाऱ्यापेक्षा तारणारा महान असतो. 2 भगवे झगे घातलेले तरुण वेगाने प्रवाहातून माझ्याकडे येताना मला दिसले. अतिशय वेगाने येऊन दोघांनी मला अलगद काठावर आणले. पोटात बरेच पाणी गेले होते, कारण पायात गुंतलेल्या दोऱ्यांनी मला पोहणे अशक्य करून सोडले होते. प्रेत गंगेत वाहिल्यानंतर त्याला सोडण्यासाठी वापरलेल्या त्या दोऱ्या होत्या. मी जेव्हा डोळे उघडून पाहिले तेव्हा माझ्या भोवती मला भगवे वस्त्रधारी 3 तरुण दिसले. 25 ते 30 वर्षे वयोगटातील ते असावेत. मी पूर्ण भयमुक्त झाल्यानंतर त्यांनी माझी हकीकत ऐकून घेतली. त्यांच्या मुखावरील तेज पाहून हे कोणी महापुरुष असावेत अशी माझी खात्री झाली. मानवता, धर्म, ईश्वर, विश्व, देश इत्यादी सर्वच विषयात ते विद्वान होते. तसेच त्यांच्या वर्तनावरून त्यांना कोणत्याच गोष्टीची आसक्ती वा ओढ असल्याचे दिसत नव्हते. चिर समाधान त्यांच्या चेहऱ्यावर नांदत होते. सुखदुःखाच्या सीमा त्यांनी केव्हाच ओलांडल्या होत्या. मृत्यू म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याप्रमाणे ते मानत. ऐन तारुण्यात त्यांच्या पंचेंद्रियावरील ताबा मला स्तिमित करून सोडी. मी एक दिवस आणि एक रात्र त्यांच्यासोबत होतो. या कालावधीत त्यांची दिनचर्या मला बऱ्याच अंशी समजली. माझे सांत्वन करून मला त्यांच्याबरोबर येण्याची विनंती केली. त्यांच्या आचरणाने माझ्यावर चांगलीच छाप पडली. त्यांचे शब्द टाळण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये उरले नव्हते. मंत्रमुग्ध अवस्थेत मी त्यांच्या समवेत निघालो. कोणत्याही प्रकारची चौकशी, चिकित्सा न करता गावापासून बरेच दूर आलो होतो. घाटी व डोंगराचा भाग सुरू झाला. संध्याकाळ झाली होती. जंगलातून रातकिड्यांचा किर आवाज अखंड सुरू होता. निर्जन अशा त्या जंगलात नीरव शांतता पसरली होती. भयंकर घाबरलो होतो. हे जाणून मला त्यांनी मध्ये घेऊन चालण्यास सुरुवात केली. सतत 1.5 तास जंगलातून चालल्यावर पुढे चालणारा तरुण उजव्या बाजूने वळला. थोड्याच वेळात आम्ही झोपडी वजा पर्णकुटीसमोर पोहोचलो. जवळपास कोणीही नव्हते. लहानशा सपाट टेकडीवर ही पर्णकुटी होती. सर्व बाजूंनी उंच पर्वत होते. 2 पर्वतांच्या जोडावरून वाहणाऱ्या प्रवाहाच्या काठाने केवळ आत अथवा बाहेर जाता येत असे. पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या खोलवर आत पसरलेल्या गुहेतून 12ही महिने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह
बाहेर पडून खळखळ आवाज करीत नाचत बागडत बेदरकारपणे पुढे चालत होता. वातावरण आणि परिसर अतिशय मोहक व भारदास्त वाटत होते. कोणी अज्ञात अनंत शक्ती त्या ठिकाणी वास करीत असावी अशा रम्य ठिकाणी आम्ही पोहोचलो. मी तर अवाक झालो होतो. भारावल्याप्रमाणे त्यांच्या हालचाली पाहत होतो. माझे अस्तित्व नसल्यासारखे झाले. त्या कुटीत 3 मृगाजीन होते. कुटी अतिशय स्वच्छ पवित्र वाटली. शेणाने सारवून स्वच्छ केलेली व कचरा वा अस्वच्छता नव्हती. एका कोपऱ्यात स्वतःच तयार केलेल्या वेलीवजा कुबड्या होत्या. 2-3 भगवे झग्यासारखे संन्यासाचे वस्त्र टांगलेले दिसले. तेथे फक्त 2 मडकी आणि नारळाच्या अर्ध्या आकाराच्या गुळगुळीत नरवंट्या होत्या. संसारोपयोगी इतर कोणतेही सामान त्या कुटीत नव्हते. कुटीच्या आत पुन्हा एक लहानशी कुटी होती. झोपाटावजा फाटकाने ती बंद होती. द्वारपालाने हळुवारपणे ती कुटी उघडून आत प्रवेश केला. काही वेळाने तो बाहेर आला. तेव्हा त्याच्या हातात पाण्याचे एक मोठ्या आकाराचे पसरट मातीचे भांडे होते. ते आणून त्याने तिघांच्या मध्यभागी ठेवले व आपल्या उजव्या हाताचे तळवे त्यात बुडतील अशा रीतीने धरले. थोड्या वेळाने त्या पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा झाला. द्वारपालाने त्या पाण्याचे 4 समान भाग करून 3 वरवंट्यात व चौथा एका द्रोणात ओतला. द्रोण स्वतः घेऊन त्या नरवंट्या आम्हा तिघांना दिल्या. मी साशंक अवस्थेत त्यांचे अनुकरण करीत होतो. आणि काय आश्चर्य, ते पेय अतिशय चवदार वाटले. जणू काही पोटभर जेवण झाल्याप्रमाणे तृप्तता वाटली. भूक तहान राहिलीच नाही. काळ्या कुट्ट अंधारात जमिनीचे अंथरूण करून तिघेही झोपलो. मलाही तिघांनी मध्ये झोपवले. अशा वातावरणात अंथरूण पांघरून शिवाय झोपण्याचा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग. झोप येईना. रात्री 11ची वेळ असेल. मी झोपलो असल्याची त्यांची खात्री झाली. ते हळूच उठले व आत गेले. गवताचेच फाटक वजा दार बंद करण्यास ते विसरले नाहीत. माझे कुतूहल जागृत झाले. हळूच उठून मी आत डोकावले. तिघेही एकमेकांकडे तोंड करून पद्मासन घालून बसले होते. बरोबर मध्ये अग्नी तेवत होता. त्या ज्वालांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. अंधारात ते जास्तच तेजस्वी दिसत होते. तोंडाने काही पुटपुटत होते व आहुती टाकत होते. थोडा वेळ असाच गेला. आता ज्वालांची जागा धुराने घेतली. संपूर्ण कुटीत काहीच दिसेनासे झाले. कुंडातून निघणाऱ्या धुराने व्यक्तींची आकृती बनली. कुटीत मंद शीतल प्रकाश पसरला. डोक्यावर दीर्घ जटा बांधलेल्या, दाढी पांढरी परंतु लांब छातीपर्यंत वाढलेली, उघड्या दिसणाऱ्या अवयांवर 1 ते 1.5 इंच वाढलेले पांढरे केस. वयाचा अंदाज घेणे अवघड. संपूर्ण कपाळावर कसला तरी लेप लावलेला. डोळे मिटलेले. दोन्ही हात वास्तविकतेपेक्षा अधिक लांब. कानांच्या पाळीला असलेल्या छिद्रातून ओढलेले व लटकत असलेले काळ्या रंगाचे मणी. दंडात आणि मनगटात बांधलेल्या मण्यांच्या माळा. घोट्यापासून खाली लांबलचक पण मांसल पाय नजरेत भरत होते. अशी तेजस्वी साधूमूर्ती पाहून माझ्यावर विश्वास बसेना. पण जे पाहत होतो ते सत्य होते. ते रूप प्रकट होताच तिघांनीही दंडवत घातले. त्यांच्या बोलण्यावरून ती विभूती चांगली परिचयाची आहे हे कळण्यास मला वेळ लागला नाही. त्या विभूतीला एका मृगाजींवर आसनस्थ करण्यात आले. त्यांच्यासमोर हे तिघेही एका ओळीत बसले. कुठलाही वार्तालाप त्यांच्यात होत असल्याचे दिसत नव्हते. आपले हात पुढे करून काही विचारत होते की काय, काही कळत नव्हते. कधी आकाशाकडे तर कधी जमिनीकडे ती विभूती अंगुली निर्देश करत होती. क्रमाक्रमाने
तिघांनी त्या विभूतीकडून आपल्या शंकाचे समाधान करून घेतल्याचे दिसत होते. नंतर बहुधा माझ्याविषयी विचारणा केली असावी. कुटीच्या दाराकडे निर्देश करून काही विचारले असावे. थोडा वेळ डोळे मिटून स्तब्ध बसल्यावर हातवाऱ्यावरून मला ठेवून घेण्याची परवानगी दिली असावी असे जाणवत होते. त्या चौघात कुठलेही संभाषण झाले नाही. त्यांच्या ओठांची हालचालसुद्धा होत नव्हती. अंदाजे 1 ते 1.5 तास कसा निघून गेला कळलेही नाही. प्रगट झालेली ती विभूती आली तशीच लोप पावली. मी लगेच घाईने जाऊन जिथे झोपलो होतो तेथे येऊन पडलो. जणू काही मी गाढ झोपेत आहे. मन बेचैन होते. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. ते तिघे मात्र शांत झोपले होते. जणू काही तो त्यांचा नित्याचाच कार्यक्रम होता. आकाशात अजूनही चांदण्या लुकलुकत होत्या. ते तिघे व मी चाललो होतो. सूर्योदयाला अजून 2 तास अवधी होता. त्यांच्या पायाखालची वाट असावी. अंधारात ते न चाचपडता चालत होते. 2 पुढे 1 मागे असा मी चाललो होतो. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एका खळखळणाऱ्या लहानशा पाण्याच्या प्रवाहाजवळ पोहोचलो. झुंजूमुंजूच्या त्या प्रकाशात पाण्याचा निर्मळपणा स्पष्ट जाणवत होता. आम्ही सगळ्यांनी स्नाने आटोपली. मी वगळता तिघेही झाडाखाली बुंध्याला टेकून पद्मासन घालून ध्यानमग्न झाले. मी बावळलो होतो. मला काही सुचत नव्हते. थोड्या वेळानंतर आम्ही परत मुक्कामाचे ठिकाणी येऊन पोचलो. 1 हात लांबी असलेल्या लाकडी ओंडक्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या कंदातून लहान लहान तुकडे करून आम्ही सर्वांनी भक्षण केले. तोही दिवस असाच गेला. रात्री पुन्हा तोच आदल्या रात्रीचा प्रकार. 3ऱ्या दिवशी आम्ही चौघांनीही मुक्काम हलविला. दक्षिण दिशेने आम्ही चाललो. अंगावर पांढरे साधूसारखे झगे आम्ही परिधान केले होते व जवळ पांढऱ्याच रंगाच्या कपड्याच्या लहान झोळ्या खांद्याला लोंबकळत होत्या. झोळीत फक्त एक पांढरा चादरीचा 4 फूट लांबीचा तुकडा होता. आता मी बराच धीट झालो होतो. त्यांच्यात बराच रुळलो होतो. मजल दर मजल करीत दक्षिणेला जात होतो. सगळीकडे जुलूम जबरदस्तीने जनता त्रासली होती. कुठेच स्थैर्य नव्हते. इंग्रजांची राजवट जुलमी असली तरी भारतीय काही राजवटींमध्ये याहून वेगळी परिस्थिती नव्हती. अशाच एका जुलमी राजवटीत आम्ही प्रवेश केला. निजामशाही म्हणजे कट्टर धर्मांधतेवर चालणारी राजवट. केवळ मुसलमानांची मुसलमानांसाठी असलेली राजवट. इतर धर्मियांना कुठलेच स्वातंत्र्य नव्हते. त्या राजवटीमध्ये आम्ही मारले गेलो. त्यानंतर दिनांक 1 सप्टेंबर 1938 रोजी माझा पुनर्जन्म झाला.